चिपायांच्या वायरी मॉलच्या वीस काटलाय पूर्ण. यांना त्याला पण पैसे नाही राहिलेले वाटतं करायला. अरे यार व्यवस्थित लावा रे, चांगलं नाही वाटत रे. रे रे चुकीचं आहे रे, चुकीचं करताय रे तुम्ही. व्यवस्थित लावा थोडंसं. नमस्कार पोरापोरींनो. तर आपल्याला बोलवलं होतं टेस्लानी. त्यांच्या गाडीची नवीनच आलेली आहे, भारतात पूर्ण एकच आहे, त्याच्यामुळे आपण ती बघायला जाणार आहे. तर पूर्ण व्लॉग एन्जॉय करा. तर 3 प्रकारच्या 3 गाड्या तिन्ही पण सेम आहे. आम्ही तिन्ही पण बघितल्या. ज्यादा काय फरक त्याच्यात नाहीये. आणि म्हणजे मॉडेल सेम आहे, फक्त त्यांचं कलर वगैरे चेंज आहे. त्याच्यामुळे जे काय असेल कलर मध्ये असेल थोडंफार, एवढं काय म्हणजे चेंजेस नाही. पण बाकी गाड्या वगैरे भारी आहे. ठीक आहे. टेस्ला आहे आणि इलेक्ट्रॉनिक गाडी आहे. आपण फायनली गाडी बघायला आलो. कॅश सोबत आहे, भरपूर कॅश आहे. आणि तुम्हाला सगळ्या गाडीचा रिव्ह्यू वगैरे जाणार आहे. गाडी कोणती बघितली, काय लगेच घेतली का, काय कशी प्रोसेस करते बाकी तुम्हाला मी गाडी पण दाखवून देतो समोर. ही कॅश थोडं घालतो. 3 कलर सध्या अवेलेबल आहे. थोडंसं ब्लू अँड ब्लॅक, त्याच्यानंतर एक रेडमध्ये कलर अवेलेबल आहे आणि व्हाईटमध्ये. व्हाईट गर्दी नाही, मी तुम्हाला ते चालेल. स्टार्टिंगला तर मला माहीतच नव्हतं कसं काय करायचं. मी तर लई कुठाने करत होतो, मला कळलं नाही. पण आता सिम्पली असं दाखवायचं. मी आज माहीत नव्हतं. आता तर असं ते बटन दाखवतं ते बाहेर येतं. त्याच्यानंतर आपण आपल्या गाडीत बसू शकतो. हिला गिअर पण नाही आणि ऑटो गिअर. हां, ऑटो गिअर म्हणजे एक ब्रेक, एक क्लच आहे ना, क्लच आहे. हिला गिअर नाही. आणि तर गोष्टी याच्यात होत्या, एक रिव्हर आणि एक ब्रेक. म्हणजे रिव्हर हे नाही तिला एक्सिलेटर एक्सिलेटर आहे की. हां, एक एक्सिलेटर आणि तो एक ब्रेक आहे. अच्छा. हां, तर इथून आपण राईट कॅमेरा, लेफ्ट कॅमेरा पण बघू शकतोय. आणि बाकी तर हे बाकीचे फंक्शन आहे. इथं सगळे कॅमेरे दिसते पाठीमागचे, पुढचे. कॉलिंग वगैरे जर चालू हे कनेक्ट करावं लागतं. आम्ही आत्ताच आमचं स्वतः टार्गेट लावणार आहे, तर पाहू. आणि इथून नाही होत. हां, इथून हे पण ॲडजस्ट होतं, हवा. इथून पण हवा येते स्टेअरिंगमधून, म्हणजे डायरेक्ट तुमच्या तोंडाला हवा सगळी लागते, गार 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 गार. बाकी कॉपीराइट क्लेम आहे ना आपल्याला. आणि बाकीचे निम्मे ऑप्शन तर आम्हाला माहितीच नाही काय नाही. बाकी तर अशी गाडी. आणि हां, तुम्हाला पाठीमागे का दुसरं म्हणजे खोलायचं ते पण माहीत नाही. लई टाईम बघितलं, त्याच्यानंतर आम्हाला कळलं ते खोलायचं कसं. आणि तुम्हाला पाठीमागचं साईड पण हे पण माहीत नव्हतं, कारण की या गाडीचे नॉर्मल क्लिक केलं का पूर्ण उघड हे तुम्हाला असं दिसतं. एक मिनिट, फोल्ड आहे ना, पुढं फोल्ड असतं ते, पुढच्या बाजून करू का? पुढच्या बाजूला. ओके. तिथं कुठं डिस्प्लेला डिस्प्लेला ऑप्शन असेल. नाही फोल्ड म्हणून एसीच बंद झाली त्याची. गेला स्टॉप करू का? नाही ते तर जाऊ द्या, आम्हाला माहीत नाही त्याचं ऑप्शन कसं आहे. तर आतल्या बाजून अशी गाडी आहे आणि इथं भरपूर सगळे ऑप्शन असे, पण ते जमले नाही आपल्याला. आता गाडीत कोणीच नाही, आपण बसू शकतो. आणि परत हे तो उघडायचं लय अवघड आहे. आणि दुसरं म्हणजे अडचण मग कशी स्टार्टिंगला आली, मला माहितीच नव्हतं नाही का कसं काय करायचं त्या. आता मी इकडून बसेल, पलीकडून कोणच नाही हा बाय. तर गाडीचं सिस्टम पूर्ण बंद झाले आणि मी चप्पल घालून आलोय गाडी घ्यायला. वा, ठीक आहे ना. आणि हां, मी आत्ता नोटीस केलं, हे सनरूफ आहे का कसं आहे मला माहित नाही, पण त्याच्या हिशोबाने. आणि आता इकून बसल्या माणूस, इकून कोण नसल्या गाडी बंद होती. आणि कोण जर दरवाजा खोलला तर गाडी ऑटोमॅटिक चालू पण होती. वा, परत बंद झाली हवा, दरवाजा बंद, गाडी परत बंद. उतरा बुवा आता. आम्ही तो नाद देतो सोडून जे काय आहे. आणि म्हणजे भरपूर गोष्टी आम्हाला समजल्या कशाचं बघायचं काय. आणि त्याच्यानंतर ही एक गाडी आहे, त्याच्या पाठीमागे एक गाडी आहे. बघू नंतर
नेमकं आता आम्हाला टेस्ट ड्राईव्ह त्यांनी बोलवलं होतं आणि टेस्टलाचं होतं थोडंसं नियोजन ते बघतोय. बाकी तुम्हाला लोगो पण दाखवतो इकडे. झालं शूट. गाडी घेतली का? घेतली कुठे? गाडी किती लावलेली आहे? हा तुम 30 लाखाची गाडी, 30 लाख रुपयांचा टॅक्स, टोटल 6 लाख रुपयांची गाडी बसलेली आहे. 6 लाख? सॉरी 60 लाख. 60 लाख. थोड्या एका महिन्याची इन्कम गेल्या. थोड्या हिशोबात गफलाडा होऊ राहिलाय, कारण की कसं आहे एवढी महाग नाही रे गाडी यांच्यासाठी. एका महिन्याची इन्कम एका महिन्याची इन्कम गेली 60 लाख रुपये. एवढं काय युट्यूब आहे. परत येईल. मग काय युट्यूबचा पैसा अजून कोणता? युट्यूब, इंस्टाग्राम प्रमोशन सगळीकडून पैसा आला पाहिजे. आणि ह्या गाड्या आहे. बाकी इकडं तर काय गाड्या चार्जिंग लावली. आता आम्ही सध्या मुंबईमध्ये, बाकीचा पण थोडासा एरिया बघून घ्या तुम्ही. तर इथं एक वेगळीच बस आहे आणि तिला पंख का फुटले माहित नाही. ठीक आहे, बघू. बाकीचं आता पुढे जायचंय. बरंच लांब जायचं अजून, कारण मला पहिल्यांदा माहित नव्हतं, म्हणजे असं रिव्ह्यू व्हिडिओ बनवायचा आहे, त्याच्यामुळं एवढं काय मी पहिल्यापासून करत नाही आलो नाही का. बघू आता पुढे नेमकं काय होतं. शूट तर काय केलं नव्हतं, पण जाऊ द्या. हो, त्यांना ओळखलंच नाही. काय विषय आला म्हणजे आवाजात नाही आवाजात त्यांच्या आणि ते असं मॅनेजर टाईप नाही का आपण बोलतो, एकदम वेगळं. तर तुमचा आवाज मला कळलंच नाही. हा, येतो वेगळा आवाज. हा, त्याच्यामुळे मी नाही एवढं लक्ष दिलं. भाई मग तुम्ही पेमेंट नका कापू म्हणजे आता काय चुकवता आहे आम्हाला. भूक लागली थोडीशी, थोडंसं काहीतरी खाऊ. काही घ्यायचंय का आपल्याला? आयफोन बायफोन? हो निखिल दादा, टेस्ला विथ ऍपल कोलॅबोरेशन. यो ऍपल. इथं भरपूर सगळे ऍपल इंटेलिजन्स इज हेअर. लहान लहान पोरांना आयफोन. तर भरपूर बघितलंय आम्ही. आणि मॅकबुक मी याच्यात घेतलं ना, युनिकॉर्न मध्ये. तर काय युनिकॉर्न घेतलं. अरे बाहेर आलो, कसलं गरम झालं. केवढे बिल्डिंग. इथं वेगळंच काहीतरी काय. ओ एक नंबर ऍपलचा लोगो. प्रवीण दादा, झाड तर वर उगले यांचे. स्पेशल झाडं लावलेत वरती त्यांनी. आयफोन 18 ला देऊ म्हणे आदित्यला प्रमोशन. असं आहे का? आयफोन 18 ला म्हणजे ते 2026 मध्ये येणार आहे, सप्टेंबर मध्ये. लगेच नाही जाणार. आता 17 येतोय, पण त्याच्यासाठी काय बोलले ते नाही. सध्या आदित्यला क्रॉस करू म्हणे, पुढच्या कॅम्पेनला देऊ म्हणे. 2026 मध्ये आहे 18चं कॅम्पेन. झालंय माझं बोलणं. पैशाची बॅग आणली तरी आदित्य तुझ्यासाठी. तू काय घेत नाही, काय करू? जाऊ द्या आता, राहू द्या तुम्हाला पैसे. मग काय करता? जाऊ दे मग आता, काय तुझी इच्छा. हे काय गंजलंय लाकडं. नाही रे, लाकडं नाही, काय दुवा बिव नाही का तसं. नका हो, जाऊ द्या. अरे ते सोडा यार. बडी बिल्डिंग आहे. हे टेस्ला काढू. और टेस्ला का शोरूम. आदित्य तुला ना टेस्ला गाडी घ्यायची होती आपल्याला. पैसे त्यासाठी आणले होते, पण काय आता तू घेत नाहीये. तू म्हटलं स्वस्त आहे, म्हटलं हे जाऊ द्या. तो डॉगेश भाई पहा ना. रेस्टॉरंट आहे. डॉगेश. आणि ह्या टेस्लाला आम्ही आलतो. ठीक आहे, गाडी बिडी बघितली आम्ही. आता थोडं खायचं नियोजन चाललंय, तर भूक लागली नक्कीच. तर आता चाललोय आम्ही गेटवे ऑफ इंडियाला. आणि पाहू तिकडं काय. अरे समोरच आहे नाही का? सॉरी या वेळेला समोर आहे. तिकडं फिरू थोडस. तिकडची काय बाजू दाखवू तुम्हाला. तुम्ही पाहिलेच असाल, मी परत दाखवू राहिले. पा तर आम्ही आलोय इकडं. आणि मग काय ना, एकदम वेगळंच वाट राहिले ब्लॉगिंग करायला. ब्लॉगिंग मध्ये एवढं नाव कमवलंय, पण एवढं पाठीमागा एवढं पब्लिक आहे, पण कमवून काय ना असं भीती वाटलं का. हा, इकडं गेटवे ऑफ इंडिया, ताजमहल. आणि हे माहित नाही सध्या काय. ओ ताजमहलच्या लाईटी लागल्या. चला आणि चलो पुढं बघू. भविष्यात पहिल्यांदा मी आलोय सिद्धिविनायकला. आणि फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स आपण जाणार मंदिरात पुरं उतरते. तर याच्या पलीकडे आणि मग जाऊ, बघू कसं नियोजन आहे. मी अजून गेलो नाही, मग दर्शनच करणार आहे. आपण जाऊन नाही